नमस्कार, प्रज्ञा आणि हर्षद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। सध्या आम्ही गाडीत आहोत आणि आता तुळजापूरच्या दिशेने चाललोय। आम्ही अक्कलकोटमध्ये कुठे कुठे फिरलो, काय काय आम्हाला सांगता आलं तेवढं सगळं काही लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलंय, तर व्हिडिओ जाऊन नक्की पहा। तसंच आमचा संध्याकाळी तुळजापूरला अभिषेक आहे, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे। आम्ही बसची किंवा एसटीची वाट बघत नाही राहिलो। पोहोचेपर्यंत आम्हाला जवळ 1-1.5 तास लागेल आणि त्यानंतर तिथे जाऊन रूमसुद्धा शोधायचे। 1-2 ठिकाणी बघितलेत, भक्तनिवास वगैरे आहे, तिथे जाऊन चौकशी करायची। त्यासाठी आम्ही इथून लवकर निघालोय। तर आता बघूया पुढे। तुळजापूरमध्ये आलोय। गाडीवाल्याने गाडी पुढपर्यंत नाही आणली, मे बी त्यांना अलाउड नाही आहे किंवा काही असेल। आता आम्ही जातो मंदिराच्या इथे, डायरेक्ट रूम बघतो कुठे मिळते का, मग सांगतो। मंदिराच्या गेटच्या शेजारीच भक्तनिवास आहे, तिथे आम्ही रूम बघत होतो, पण तिथे त्यांनी बंद केलं होतं रूमचं। त्याच्यामुळे आम्हाला 1-2 ठिकाणी बघावं लागलं की रूम कुठे आहेत का, आणि त्यामुळे इथे सरळ रोडवरती डाव्या हाताला पवन लॉज आहे, तिथे आम्हाला रूम मिळाली। मग मंदिराकडे जाण्यासाठी हाच मेन रोड आहे, इथून सरळ गेलं की मंदिर येतं। याच्यापेक्षा एक साईज कमी आहे ना। घरी नेण्यासाठी मला मूर्ती हवी होती तुळजाभवानीची, ती आम्ही इथूनच खरेदी केली होती। तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, पण थोडंफार दाखवायचा प्रयत्न केला इथे। तर आता आमची तयारी झाली, आम्ही तयार झालोय आणि आता तुळजाभवानीला जातोय। अभिषेक आहे आमचा 7चा, त्याच्यामुळे जरा लवकर जातोय। आपण बघूया आपलं दर्शन कसं होत आहे, आणि तुम्हाला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतात तेवढं आम्ही दाखवू। तोपर्यंत चला, आणि रूम टूर आम्ही नक्की देऊ, पण थोड्या वेळानंतर देऊ। चला, बाय बाय बाय। अभिषेक करण्यासाठी आम्ही 1 आठवडा अगोदर बुकिंग केली होती। त्यासाठी भटजी काकांना सगळं काही फोन करून डिटेल्स वगैरे दिले होते। आधार कार्डची गरज असते तिथे, ते सुद्धा अगोदरच सगळं काही बुक केलं होतं। समोर हा मंदिराचा जो मेन गेट आहे, त्याच्या बाजूला भक्तनिवास आहे। आम्ही सुरुवातीला तिथे चौकशी केली होती, पण तिथे त्यांनी रूम्स मध्ये बंद केले होते। इथून जायचंय। खाली घे, या बोलला नको करू.
चल चल इथे मागे जो बोर्ड लावला आहे दर्शनाचा, तिथून लाईन चालू होते दर्शनासाठी. आमचा अभिषेक होता त्यामुळे आमच्यासाठी जी लाईन होती ती वेगळी होती. संध्याकाळचे जवळपास 4-4:30 वाजले होते आणि बाहेरचा हा नजारा, दिवसा उजेडामध्ये हा कळस खूप छान दिसत होता. इथे आता आम्ही लाईन लावायला चाललो आहे अभिषेकसाठी. हा हॉल आहे त्यांचा आणि तिथे आपल्याला वेट करावा लागतो. आम्ही जवळपास 7 वाजेपर्यंत म्हणजे ॲटलिस्ट 2 तास आम्ही तिथे होतो. 7 वाजता त्यांची अभिषेकची लाईन सुरुवात होते. त्यानंतरचं आम्हाला काही शूट करायला मिळालं नाही कारण का आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आणि खूप गर्दी होती त्यामुळे काही शूट करता नाही आलं. इथे फेरीवाले येतात, बिस्किट पाणी जे काही पाहिजे ते मिळतं. शिवाय बाजूला वॉशरूमची सुद्धा सुविधा आहे. इथे आम्ही अभिषेक करून बाहेर आलो. जवळपास 1 ते 1.5 तास लागला आम्हाला सर्व काही पूजा वगैरे करण्यासाठी. आणि रात्रीचा हा नजारा, लाईटिंग्स वगैरे केल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं. आम्हाला दर्शन खूप छान मिळालं होतं. अगदी मन भरून तिथे देवीला पाहता आलं आतमध्ये. इथे आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली मंदिराभोवती आणि बाजूला जो चिंतामणी दगड आहे तिथे आता लाईन लावली होती. इकडे सांगायचं असं की ज्या वेळेला आपण त्या दगडावरती हात ठेवतो तेव्हा तो स्लाइटली थोडासा प्रेस करायचा असतो, त्यावेळेलाच तो
डावीकडे किंवा उजवीकडे फिरतो. नुसता जर त्याच्यावरती हात ठेवला तर तो फिरत नाही. तुळजाभवानीचा हा मेन गेट आहे. जस्ट आता 9 वाजलेत रात्रीचे. रात्र झाली आता आणि आम्ही तुळजापूरमध्ये आहोत आणि दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं. अभिषेक पण खूप सुंदर झाला. अगदी गाभाऱ्यात जाऊन आम्हाला दर्शन मिळालं तिथे. आणि आता आम्ही जेवून आलो आहे. इथे बाजूलाच हॉटेल होतं, तिथे थोडंसं जेवलो आणि आता झोपायची तयारी चालू आहे. त्या अगोदर म्हटलं बाहेरचं तुम्हाला दाखवूया थोडंसं. आम्ही इथे पवन लॉजमध्ये आहोत, जे तीच आहे. हा जो रोड आहे हा सरळ मंदिराच्या इथून जातो आणि हा मेन रोड आहे देवळाचा. इथून सरळ गेल्यानंतर एक 5-10 मिनटावरती ST स्टँड आहे तुळजापूर आणि हा मेन रोड आहे. हा सरळ रोड मंदिराच्या इथे जातो. इथून फक्त 5 मिनटावरती आहे मंदिर. आणि आम्ही सध्या आहोत पवन लॉजमध्ये. रूम्स ओके आहेत, म्हणजे आपण 1 दिवस राहू शकतो. हा रोड आणि हॉटेल आहे. बाल्कनीज आहेत या. मी आता सध्या बाल्कनीमध्ये उभी आहे. छोटीशी बाल्कनी आहे आणि इथे रूम्स आहेत आतमध्ये. आतमध्ये इथे रूम आहे. बाजूलाच मेडिकल आहे इथे. चहा, हॉटेल वगैरे सगळं काही जवळ आहे इथे. सकाळचे जवळपास 5:30 वाजले जातात. वातावरण छान थंड आहे. आता सकाळ झाली आहे, 7 वाजलेत. आम्ही पण फ्रेश झालोय आणि आता पंढरपूरला जायची तयारी करतो. मी परत एकदा निघाले. थंड हवा आहे खूप. थंडी आहे, थंडगार आहे वातावरण. इथे मी एकटीच निघालेली मुखदर्शनासाठी, कारण का वेळ होता तेवढा. पण ज्या वेळेला मी लाईन लावली त्यावेळेला समजलं की खूप गर्दी आहे आतमध्ये
त्याच्यामुळे मला परत रिटर्न यावं लागलं, कारण का जर इथे जर थांबली असती तर पुढे पंढरपूरला जाण्यासाठी खूप उशीर झाला असता. म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं. पवन हॉटेलमध्ये हे बाहेर आतला आहे जिथे रूम्स आहेत. आणि ही रूम होती आमची. रूम ओके होती. एंट्रन्सला इथे बाथरूम वगैरे आहे, बेड. आम्ही आता निघण्याची तयारी करतोय आणि ही गॅलरी होती बाहेर. AC बसमध्ये बसलोय शिवशाहीमध्ये. तुळजापूरवरून आम्हाला डायरेक्ट मिळाली सोलापूरपर्यंत. आणि शिवशाहीची ही तिकीट आहे 215. माझी आणि यशची हाफ तिकीट आणि हर्षदची फुल तिकीट.